आणि दुसरं म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही अपडाऊन झालेलं आहे ते मी सांगितलं आहे. जे मला स्वतः अनुभव आलेले आहे ते मी सांगितलेलं आहे. वाईट काय आहे याच्यामध्ये. मी जर हा विचार करत बसले असते की लोक काय म्हणतील, तर कधीच आयुष्यात आपण पुढे जाऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थ. तर ज्याला सुखी व्हायचं असेल किंवा ज्याला सुखी झालेलं पाहायचं असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर कोणाला सुखी नाही व्हायचं, सगळ्यांनाच तर सुखी व्हायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे स्किप अजिबात करू नका. आणि मी जे काही सांगणार आहे माहिती माझ्याबद्दलच आहे. तर मी काय विचार केला तो तुम्हाला नक्कीच कामी येईल. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर लोक काय म्हणतील ह्यावर जर आपण विचार केला किंवा ह्याच्याकडे जर लक्ष दिलं, एकदम मनापासून ह्याच्याकडे जर आपण विचार करत गेलो, तर आपण आयुष्यामध्ये काहीच सक्सेस करू शकणार नाही. आपण पुढे जाऊच शकणार नाही. लोकांचा जर विचार करत बसलो तर लोक काय म्हणतील. तर मी जेव्हा चॅनल सुरुवातीला चालू केला, तर तेव्हा मी पण सुरुवातीला हा विचार केला होता, लोक काय म्हणतील. तसं तर माझं लॉकडाऊनमध्येच विचार येत होता की आपण चॅनल ओपन करावा, पण मी लोक काय म्हणतील ह्याच्यावरतीच होते आणि मी तो चॅनल ओपनच केला नव्हता. तर त्यानंतर मी खूप विचार केला आणि नंतर मग मी चॅनल ओपन केला. मी विचार केला की आपल्या मनाला जे पटतं आहे ते आपण करायचं नेहमी. लोक काय म्हणतील ह्याचा विचार कधीच करायचा नाही. आपल्या मनाला माहिती आहे आपण किती प्रामाणिक आहोत. आपण जे करतो ते चांगलंच आहे, ह्याच्यामध्ये वाईट काहीच नाही. चॅनल ओपन करणं ह्याच्यात काय वाईट आहे. आणि चांगले कंटेंट जर आपल्या चॅनलवरती असेल तर ह्याच्यात वाईट काय आहे, काहीसुद्धा नाही. जे आपण सांगतो आहे लोकांना, ज्या चांगल्या गोष्टी असतात सांगण्यासारख्या, जे नॉलेज असतं तर तेच आपण लोकांना सांगत असतो. आता माझ्या चॅनलवरती तुम्ही जर व्हिडिओ पाहिले, सगळे चांगले व्हिडिओ आहेत, वाईट एक सुद्धा त्याच्यामध्ये व्हिडिओ नाही. तर मग हा हेतू आहे. आणि मी तर स्वामींचं सांगत असते, स्वामींची सेवा करा, खरंच सेवा करा हे मी सांगत असते. तर ह्याच्यातून मला पुण्य मिळणार आहे, ह्याच्यात वाईट काय आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही अपडाऊन झालेलं आहे ते मी सांगितलं आहे. जे मला स्वतः अनुभव आलेले आहे ते मी सांगितलेले आहे. वाईट काय आहे याच्यामध्ये. मी जर हा विचार करत बसले असते की लोक काय म्हणतील, तर कधीच आयुष्यात आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि लोक येत नाही आपल्याला विचारायला की काय असं. तर सगळ्यांना माहिती असेल कोण कोणाचं नसतं ह्या जगामध्ये. सगळ्या गोष्टी आपल्यालाच हँडल कराव्या लागतात. त्यामुळे लोकांचा विचार कधीच करायचा नसतो. जे करायचं ते आपण स्वतः करायचं असतं. म्हणतात ना, जो चांगला आहे, जो प्रामाणिक आहे, जो प्रामाणिक कष्ट करतो त्याच्याच मागे परमेश्वर हा उभा असतो. त्यामुळे प्रामाणिक राहायचं, दुसऱ्याची निंदा कधीच करायची नाही. कामं आता काही काही लेडीजचं कसं असतं, काम उरकले की शेजारी पाजारी गप्पा मारत. मी सगळ्या लेडीजला असं नाही बोलत, पण काही काही मोजक्या असतात काम आवरले की गप्पा मारत बसायचं विनाकारणचं, ह्याचं काढायचं त्याचं काढायचं. ते पाप आहे एक प्रकारचं. पण असं फालतू वेळ घालवण्यापेक्षा 4 पुस्तकं वाचा, स्वामींची पुस्तकं वाचा, त्याच्यातून तुम्हाला पुण्य मिळणार आहे. ह्याच्यात फालतू गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा काय गरज पडली. आणि ज्याच्यापाशी आपण आता सगळ्या बायकांना हा तर विषय माहिती असेल की ज्याच्यापाशी आपण जे बोलतोय आपल्या पाठीमागे ते परत दुसऱ्यापाशी बोलणार आहे आपल्याचबद्दल. त्यामुळे हे असलं वेळ घालवण्यापेक्षा स्वामींची छान छान पुस्तकं वाचा. आणि जेव्हा आपण ठरवतो की मला कोणाचं घेणं देणं नाही, कोण काय बोलेल ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, मी जे करतोय ते प्रामाणिक आहे, सरळ मार्गाने आहे, तिथेच आपण सुखी होणार आहे. तेव्हाच आपण सुखी होणार आहे. आणि आपण जर हा विचार करत बसतो विनाकारणचा हे टेन्शन आहे लोकांचं, लोक काय बोलतील, विनाकारणचं टेन्शन आहे. काय गरज पडली आहे आपल्याला असं टेन्शन घ्यायची. पक्षी आहेत खूप सिकेत येत असतात. तर खिडकी उघडी असते की घरात पण येतात. त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं. आणि एकदा तर काय झालं ते तुम्हाला सांगते. आला होता, फार जवळ आला होता, म्हणजे गॅलरीमध्ये. मी पडद्याच्या जवळ गेले तरी तो उठला नव्हता. घाबरत सुद्धा नाहीत पक्षी. तर जाऊ दे. तर मला सांगायचं होतं की आपण जर संयम ठेवला आणि प्रामाणिक कष्ट जर केले तर सगळ्यांच्याच पाठीमागे देव उभा राहतो. तर तुम्हाला एक सांगायचं आहे, वेळ वाया घालवण्यापेक्षा
जे करता येईल ते स्वामी सेवा करा. स्वामी सेवा केल्याने आपलं अंतःकरण शुद्ध होतं, पवित्र होतं आणि स्वामी त्याच्याच पाठीशी असतात जे निस्वार्थपणाने भक्ती करत असतात, स्वामींची सेवा करत असतात. त्यांच्याच पाठीशी स्वामी हे उभे असतात. प्रत्येकाच्या बाबतीत हे असं घडलेलं आहे. म्हणजे जो स्वामी सेवक आहे त्यांच्या बाबतीत तर हे घडलेलं आहे. जे सेवा करतात स्वामींची त्यांच्या सोबत स्वामी सावलीसारखे उभे असतात. हा अनुभव बऱ्याच लोकांना आलेला आहे. निस्वार्थ सेवा करायची आहे, न मागता सेवा करायची आहे. फक्त मागण्यासाठी सेवा करायची नसते. प्रत्येकजण हा काहीतरी अपेक्षा ठेवूनच स्वामींची सेवा करत असतो. ठीक आहे, पण एकदा काही न मागता स्वामींची सेवा करा. स्वामींना सांगायला नाही लागत की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. ते ब्रह्मांड नायक आहेत. तर तुम्हाला काय पाहिजे हे त्यांना सगळं माहिती असतं आणि त्यांना जेव्हा तुम्हाला द्यायचं आहे तेव्हा ते देत असतात. फक्त योग्य वेळेची ते वाट पाहत असतात. तुम्हाला वाटत असेल मला माझी ही इच्छा पूर्ण होऊ देत, पण त्याच्या पलीकडचा विचार हे स्वामी करत असतात. पुढचा विचार ते करत असतात. त्यामुळे जे काही असेल अडीअडचणी, जे काही तुमच्या आयुष्यात चालू असेल सगळं स्वामींवरती सोडून द्यायचं, सगळं स्वामींवरती सोपवून द्यायचं. सगळं स्वामी बघत असतात. तुम्ही फक्त सेवा करायची आहे, न मागता निस्वार्थपणाने अंतःकरणापासून स्वामींना हाक मारायची आहे, स्वामींची सेवा करायची आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. पारायण करायला वेळ नसेल, नामस्मरण करा. ह्याच्यासारखी सर्वात उत्कृष्ट सेवा कुठेच नाही, नामस्मरणात आहे. फक्त नामस्मरण. उठता बसता चालता सतत, ऑफिसला जाताना, प्रवास करताना सतत नामजप. स्वामींचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ, फक्त एवढा षडाक्षरी मंत्र हा आपल्या तोंडातून आला पाहिजे. बघा, असं जर केलं तर आपल्या मनामध्ये वाईट विचारसुद्धा येणार नाही. आपल्याला कितीही टेन्शन असू देत, ह्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळणार आहे, ह्याच्यातून आपल्याला मार्ग निघणार आहे. स्वामी मार्ग दाखवतात, नक्कीच दाखवतात. हा तर सगळ्यांना अनुभव आलेला आहे. स्वामी हे नेहमी मार्ग दाखवत असत आपल्या भक्तांना. आणि एकदा स्वामींनी आपला हात धरला ना ते कधीच सोडत नाही. मग तुम्ही सेवा करा नका करू, फक्त तुम्ही एकदा सुरुवात तर करून बघा. एकदा सुरुवात जर केली ना तर स्वामी तुमचा हात कधीच सोडणार नाही. त्यांचा आशीर्वादाचा हात हा तुमच्या डोक्यावर कायम राहील. कायम ते सावलीसारखे तुमच्या पाठीशी उभे राहतील. खरंच अनुभव आलेला आहे म्हणून सांगते, स्वामी सेवा करा, नक्की करा. आता गुरुपौर्णिमा आली आहे जवळ, त्यामुळे कोणती ना कोणती सेवा ही चालू करा आणि मनापासून करा. नक्की स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील अशी मी स्वामींकडे प्रार्थना करेन. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.